सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरात सध्या प्रचंड प्रमाणात बेमोसमी पाऊस सुरू असून या पावसामुळे आधीच धुळेकर त्रस्त झाले असताना पावसाळ्याच्या 4ही महिन्यात जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस या ऑक्टोबर महिन्यात झालाय। त्यामुळे आधीच पावसाळ्यात धुळे शहरातील रस्ते खड्ड्यांमध्ये वाहून गेल्याचं ठिकठिकाणी धुळेकरांनी पाहिले। गणपती उत्सव असो की दिवाळी यात मुख्य रस्त्यांवरचे खड्डे बुजवले जातील असे आश्वासन महानगरपालिका प्रशासनाकडून धुळेकरांना मिळत राहिले। मुळातच धुळे शहराच्या रस्त्यांसाठी शेकडो कोटींचा निधी आणल्यानंतर धुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरती प्रचंड मोठ्या व्यासाची 1.5-2 फूट खोल इतके खड्डे पडले। पावसाच्या पाण्यामुळे या खड्ड्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचून सर्व प्रमुख रस्ते जलमय झाले। या रस्त्यांवरून वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक वाहन चालक या खड्ड्यांमुळे आपल्या दुचाकीसह पडून गंभीररित्या जखमी होत आहेत। धुळे शहरातील गणपती रोड वरील महानगरपालिका पंप स्टेशन समोर काजवे पूल, सिद्धेश्वर हॉस्पिटल, स्टेशन रोड, फाशी पूल, दसेरा मैदान, पारोळा रोड थेट कृषी महाविद्यालयापर्यंत, देवपूर, शिवतीर्थ, चाळीसगाव रोड, धुळे शहर पोलीस स्टेशन, श्रीराम पेट्रोल पंप या ठिकाणी मुख्य रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे अनेक नागरिक गंभीररित्या जखमी झाले। तरी देखील धुळे महानगरपालिकेला जाग आली नसून किमान हे खड्डे खडी टाकून बुजविणे काम देखील महानगरपालिका प्रशासनाकडून झालेले नाहीये। मुळातच धुळे शहरात अवाच्या सव्वा एस्टिमेट बनवून हे रस्ते तयार करण्यात आले तर रस्त्यांची कामे योग्यरित्या झाली नाहीये। या रस्त्यांसाठी तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक महानगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रचंड टक्केवारी खाल्ली। त्यामुळे आज धुळे शहरातील रस्त्यांची ही अवस्था झाली असून भ्रष्टाचाराचा अड्डा, टक्केवारीचा खड्डा ह्या टॅगलाईनचा वापर करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वरील सर्व ठिकाणी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी अनेक नागरिकांनी देखील शिवसेनेच्या आंदोलनात भाग घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करीत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय व महानगरपालिका प्रशासनातील टक्केवारीच्या विरोधात आवाज उठवलाय। शिवसेना उभाठा पक्षाने बनवलेले बॅनर सर्व धुळेकरांचे लक्ष वेधून घेत होते। या प्रसंगी शिवसेना वतीने महानगरपालिका प्रशासनाच्या टक्केवारी व भ्रष्टाचाराविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख धीरज पाटील, प्रशांत भदाणे यांनी केले। या प्रसंगी प्रशांत ठाकूर, अण्णा फुलपगारे, डॉक्टर अनिल पाटील, शिवाजी शिरसाळे, दिनेश पाटील, कपिल लिंगायत, विष्णू जावडेकर, अनिल शिसाट, नितीन देशमुख, योगेश पाटील, आशुतोष कोळी, सचिन शिंदे, चंद्रशेखर शिंदे आदींसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आज आपण उभे आहोत रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टँडकडे जाणाऱ्या रस्त्यावर। हा रस्ता अतिशय वर्दळीचा असून या रस्त्यावर गेल्या 2 महिन्यापासून खड्डे पडलेले आहे। धुळे महापालिका हे भ्रष्टाचाराचा अड्डा आणि टक्केवारीचा खड्डा बनलेला आहे। या रस्त्यांवर आणि खड्ड्यांवर हे महापालिकेचे सर्व आयुक्त यांना गाडल्याशिवाय राहणार नाही। धुळे महापालिकेला सगळं आंदोलन हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं केले आहे, याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे। धुळे शहरामध्ये सध्या जो पावसाळा सुरू आहे बेमोसमी पाऊस या ठिकाणी पडतोय। आपण या ठिकाणी गणपती मंदिराच्या रस्त्याला आहोत। गेल्या 6 ते 8 महिन्यापासून हा रस्ता या ठिकाणी अशाच पद्धतीने असून या ठिकाणी आपण बघू शकता एसटी चालक असतील किंवा काही महत्त्वाचे वाहनधारक असतील यांना नेहमी या खड्ड्यामधून त्रास होतो। असंख्य विद्यार्थी या रस्त्याने जैन कॉलेज परिसरामध्ये जात असतात, असंख्य अपघात दररोज या ठिकाणी होत असतात। असं असताना धुळे महानगरपालिका साधी या रस्त्याची डागडुजी करायला तयार नाही आहे। पावसाळा आता संपण्यामध्ये आलेला आहे। डांबरचे प्लॅन त्या ठिकाणी सुरू झालेले असताना देखील शहरातील रस्त्यांची डागडुजी केली जात नाही आहे। एक प्रकारे भ्रष्टाचाराचा अड्डा या ठिकाणी रस्त्यांच्या माध्यमातून धुळे महानगरपालिकेने बनवून ठेवलेला असून संपूर्ण प्रशासन हे टक्केवारी खाण्यामध्ये या ठिकाणी मग्न आहे। त्याचा आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध करतो आहोत आणि येणाऱ्या 4 दिवसामध्ये लवकरात लवकर धुळे शहरातले महत्त्वाचे रस्ते या ठिकाणी डागडुजी करून रिपेअर करण्यात यावे अशी मागणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करत आहोत। भ्रष्टाचाराचा अड्डा अरे बुलंद आवाज कुणाचा?